रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप सुंदर असा एक फ्लॅट आहे. फ्लॅटचं जर तुम्ही बघितलं तर कार्पेट हा आपला जवळजवळ 1600 कार्पेट असणारा फ्लॅट असेल आणि फर्निचरचं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं काम केलेलं घर असेल. खरं तर नॉर्मली हा फ्लॅट जॉईंट होता, म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 760 अधिक 800 असा कार्पेट होता. आणि पण हे जे मालक आहेत ह्यांनी त्यांच्या परिवारानुसार एकत्रित परिवार असल्या कारणानं तो फ्लॅट जी मधली भिंत म्हणा त्या सगळ्या गोष्टी काढून असा टोटल असा व्यवस्थित आणि मोठा बनवण्याचा प्रयत्न केला. सो तो आता 4 BHK तसा फ्लॅट आहे. 4 BHK मध्ये पण त्यांनी 3 BHK बनवला, म्हणजे त्याच्यामुळे जागा जी प्रशस्त आहे ती प्रशस्तता वाढली. त्यांनी किचनमध्ये म्हणा किंवा मग थोडंसं बेडरूमची जी साईज आहे ते एकच बेडरूम थोडं जास्त मोठं केलं. अशा पद्धतीचा हा तसा बघितलं तर 4 BHK फ्लॅट आहे. पण हा जॉईंट 2 BHK फ्लॅट आहे. जो जॉईंट त्यांनी करायचं जे काम वगैरे त्यांनी त्या पद्धतीनं करूनही घेतलेलं आहे. मेंटेनन्स संदर्भातला जर आपण विचार केला तर साधारणतः 18 ते 19 हजार रुपये ह्या फ्लॅटचं मेंटेनन्स असणार आहे. आणि कॉम्प्लेक्स वाईज जर विचार केला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इत्तुंबत सुविधा तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये 100% अवेलेबल आहेत. आणि विशेष म्हणजे ठाणा स्टेशनपासून जर आपण ह्या घराचा विचार केला तर 3.5 किलोमीटर अंतरावरती माझेवाडा जंक्शनला लक्झरी नावाचं प्रोडक्ट आहे. ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 27 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हा मिडल फ्लोअरला म्हणजे लोअर फ्लोअरलाच हा फ्लॅट असणार आहे. जो परिवार खूप मोठा आहे आणि एकत्रित राहणारा परिवार आहे त्यांच्यासाठी हा खूप हवेशीर असणारा फ्लॅट आहे. तुम्ही बघू शकता, आत्ता आपण व्हिडिओ काढतोय पण त्याची जी हवा आहे, ज्यावेळेला मी ह्या साईडची खिडकी ओपन केली किंवा ह्या साईडची खिडकी ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटमध्ये किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला नक्की मिळते. ह्या मालकांनी इंटेरियर डेकोरेशन, फॉल सिलिंगचं हे सगळं कामही त्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घेतलेलं आहे. खरं तर ज्यावेळेला हा फ्लॅट खाली होईल त्यावेळेला समजा पेंटिंगचं त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज थोडीफार लागू शकते, पण वगैरे जर फ्लॅट बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. ठाणा स्टेशनचं अंतरही खूप नाही आहे आणि बिल्डिंगचं एज जरी आपण विचार केला तर खूप जुनी पण नाही, पण साधारणतः 10-15 वर्ष जुनी ही बिल्डिंग नक्की असू शकते. खरं तर हा फ्लॅट नक्की कसा आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण की हा फ्लॅट ज्या वेळेला आपण बघायला चालू करतो त्यावेळेला ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला इथे जे दरवाजे होते 2, त्या दरवाजाचा त्यांनी एक दरवाजा बनवला. बाहेर जाताना हा वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट असणारा फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण बाहेर येतो 2 फ्लॅट एकत्र केल्यामुळे तुम्ही बघू शकता फ्लॅटच्या समोर 1, 2 आणि 3 अशा 3 लिफ्ट तुम्हाला मिळतात. आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या घरापुढे मोठं अंगण टाईप नक्की जाणवतं. आता हे बघा, हे पद्धतीनं आणि ह्यांनी काय केलेलं आहे हे तुम्ही फर्निचर बघू शकता किती चांगल्या पद्धतीनं त्या साईडला अधिक ह्या साईडला असं मस्तपैकी फर्निचर, सेफ्टी डोर ह्या सगळ्या गोष्टी बनवून घेतल्यात. हा डोरही त्यांनी बदली करून असा इथे एक पॅसेज बनतो, हा पॅसेज घेऊन हा डोर बदली करून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीला त्याला डेव्हलप केला आणि त्या पद्धतीनं हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेला आपण ह्या साईडला घरामध्ये आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला यांनी इथे शूरॅकसाठी एक वेगळा सेक्शन तयार केला आहे, जिथे तुम्ही सगळं असं व्यवस्थित ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला बाहेर पण ठेवायच्या, घराच्या बाहेर न ठेवता तुम्ही ह्या साईडला सगळ्या गोष्टी त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेला तुम्ही हॉलमध्ये येणार तुम्ही बघू शकता ह्या साईडला जरी बघितलं आपण तर प्रशस्त तुम्हाला जाणवतं. ह्या साईडला जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला हॉल असा मोठा आणि प्रशस्त नक्की जाणवतो. अशा पद्धतीने त्यांनी हा हॉलचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण इकडे ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला यांनी अभ्यासाचं, लहान मुलांचं किंवा त्या सगळ्या पद्धतीने ठेवलेलं आहे. पण जर तुम्ही ह्या खिडकीमध्ये उभे राहिलात तर तुम्हाला हवा जाणवते. बघा माझ्यासमोर जर तुम्ही बघितलं तर ग्रीन मस्त सुंदर असा ॲम्युनिटीजचा व्ह्यू आहे, जो तुमच्या आतमधल्या कॉम्प्लेक्समधल्या जे ॲम्युनिटीज आहेत ते तुम्हाला वापरायला मिळतात. अधिक तुम्हाला डोळ्याला असं हिरवंगार हे वातावरण मिळतं आणि हवा मात्र तुम्हाला ह्या खिडकीमधनं असा जबरदस्त फ्लो हा तुम्हाला तुमच्या ह्या विंडोमधनं तुमच्या हवेचा फ्लो मिळतो, जेणेकरून तुमचा हा घर पूर्णपणे हवेशीर कंटिन्यू राहतं. जेव्हा आपण ह्या साईडनं ज्यावेळेला इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे आल्यानंतर इकडे ह्या साईडला एक आपला बेड आहे. ह्या बेडची साईज पण तुम्ही बघू शकता, मोठा बेड आहे. मोठा बेड असूनसुद्धा ह्या साईडला 5 फूट जागा अधिक ह्या साईडला 4-5 फूट जागा तुम्हाला वापरायला मिळते. परत जर आपण ही खिडकी ओपन केली तर परत ह्या बेडरूमला पण तुम्हाला चांगली हवा, ह्या बेडरूममध्ये प्रॉपरली हवा खेळती तुम्हाला ह्या बेडरूमला पण नक्की मिळते. बघा हा पडदा हलतोय आणि ह्या पद्धतीनं अशी हवा आहे. आणि नंतर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं त्यांनी स्टोरेजसाठी, आपल्या स्टोरेज ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी इथे एक कपाट बनवलेलं आहे. आणि कपाटाच्या जस्ट अपोजिटला जर आपण इथे आलो तर तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला प्रॉपरली इकडनं ह्या साईडला ह्या बेडरूमचं मिळतं. दरवाजा त्या साईडला होता पण त्यांनी चेंजेस करताना ह्या साईडला पण दरवाजा करून घेतलेला आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला इथे जर आलात तर इथं चांगलं मोठं असं किचन आहे. ज्या परिवार यांचे 2 परिवार एकत्र असल्या कारणानं हे
स्टोरेजसाठी त्यांनी बघा किती मोठं स्टोरेज बनवलेलं आहे. अधिक 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन बनवलेलं आहे. गॅसची पाईपलाईन ही तुमची ह्या किचनमध्ये आलेली आहे. मी तो बेडरूम दाखवल्यानंतर तुम्हाला परत इकडे येतो. तोपर्यंत तत्पुरत्या हा आपला शेवट हा एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला तुम्ही बघू शकता हा पण मोठा प्रशस्त वुडन फ्लोरिंग असणारा बेडरूम आहे. इथे पण त्यांनी बघितलं तुम्ही असं बघा मस्तपैकी चांगल्या पद्धतीनं हेही कपाट वगैरे सगळं बनवून स्टोरेज वगैरे बनवून ह्या सगळ्या पद्धतीनं हा बेडरूमही चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. याच्यात पण त्यांनी फॉल सिलिंग म्हणा त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीटनेटके करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बेड जरी बघितला तर ह्या साईडला 5-6 फूट जागा राहते, ह्या साईडला 3-4 फूट जागा राहते. ह्या साईडला जरी बघितलं 3-4 फूट जागा तुम्हाला बेड सोडून उपलब्ध आहे. ह्या बेडरूममध्ये पण तुम्हाला प्रशस्त हवा अधिक तुम्हाला हवा पण मिळते आणि हे तुमचा जो व्ह्यू आहे तो इंटरनल गार्डन ज्या स्विमिंग पूल क्लब हाऊस ज्या आहेत या पोडियमवरती उपलब्ध असल्याकारणानं तुम्हाला हे क्रिकेट ग्राउंड हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं दिसतं. आणि प्रकाश पण तुम्ही घरामध्ये बघू शकता की चांगल्या पद्धतीनं प्रकाश तुम्हाला ह्या घरामध्ये पण उपलब्ध आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं एक आपलं बाथरूम आहे. आता बाथरूमची सध्या माझ्याकडे चावी नाही आहे, पण इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इथे एक पण मिळू शकतं. तर अशा पद्धतीचं ह्या साईडला आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण परत इकडनं येतो तर ह्या किचनमध्ये आल्यानंतर आपण पलीकडल्या साईडला पण दाखवतो, ह्या साईडला पण दाखवतो. इथं हे किचन जर तुम्ही बघितलं तिथं बघा केवढा मोठा फ्रीज त्यांनी ह्या साईडला ठेवलेला आहे आणि अधिक गॅसची पाईपलाईन वगैरे त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि नंतर जस्ट ह्या मागच्या साईडला जर आलात तर तुम्हाला इथं खूप मोठी ड्राय बाल्कनी स्पेस आहे जिथे तुम्ही कपडे इस्त्री करा किंवा ह्यांनी तर स्टोरेज बनवून ठेवलेलं आहे. तर एवढे मोठं तुमचं हा स्पेस तुम्हाला इकडे मिळतो. अधिक इकडे आलात तर त्यांनी वॉशिंग मशीन वगैरे पण ठेवून इकडे जरी तुम्ही बघितलं तर खूप मोठी अशी जागा तुम्हाला मिळते जी तुम्हाला ह्या साईडला वॉशिंग मशीन म्हणा, तुमचं स्टोरेज म्हणा, तुमचे कपडे म्हणा हे सगळे स्टोरेज करण्यासाठी तुम्हाला एवढी मोठी जागा ह्या साईडला नक्की मिळते. आणि जेव्हा आपण किचनमधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला किचनच्या आपण आता त्या साईडनं आपण ह्या साईडला आलो होतो, आता आपण ह्या साईडनं हे ज्यावेळेला इकडे येऊ त्यावेळेला तुम्ही बघू की इथं पण तुम्हाला स्टोरेजसाठी प्रॉपरली एक जागा उपलब्ध आहे. कारण की हे त्यांनी सगळ्या परिवारासाठी एकत्र शयनकक्ष बनवलेला आहे. ज्यावेळेला ह्या बेडरूममध्ये आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे त्यांनी एक स्टोरेज आणि सगळं मोठं अशा पद्धतीनं स्टोरेज ह्या साईडला बनवलेलं आहे. अधिक त्यांनी त्या साईडला पण स्टोरेज बनवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही ह्या बेडरूममध्ये आपण आलो तर ह्या साईडला जवळजवळ 5-6 फूट जागा तुम्हाला इकडे मिळते. हा एक मोठा बेड लागतो. बेडच्या नंतर परत इथं मध्ये जवळजवळ 2-3 फुटाची जागा त्यांनी ड्रेसिंग टेबल सहित ह्या साईडला ठेवलेली आहे. परत एक बेड लागलेला आहे. परत ह्या साईडला पण जर तुम्ही बघितलं सिटिंगसाठी त्यांनी ह्या साईडला पण ठेवलेलं आहे. तर ह्या बेडरूमची साईज मात्र खूप मोठी आणि प्रशस्त आहे. आणि जर तुम्ही इकडे ह्या बेडरूमला जरी बघितलं तर तुम्हाला इकडे सुंदर असं व्ह्यू आहे. ह्या खिडक्या ओपन केल्यानंतर तुम्हाला असा सुंदर मोकळा व्ह्यू तुम्हाला ह्या तुमच्या बेडरूममधनं प्रॉपरली दिसतो. स्टोरेजचं ह्या घरामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं इथं पण स्टोरेज म्हणा किंवा टी व्ही म्हणा त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी इथं प्रावधान करून ठेवलेलं आहे. अधिक ह्या साईडला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक आपल्याला खिडकी पण आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथे जर आलात तर इथे पण त्यांनी एक मोठं बाथरूम वॉशरूम टॉयलेट तुम्हाला इथे चांगलं आणि प्रशस्त ह्या साईडला पण मोठं मिळतं. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं यांनी तो बनवलेला आहे. इथं तुम्हाला असं वाटते की बाबा आम्हाला बेडरूम वेगळं करायचं, आपल्याला एखादी भिंत इथे एखादी भिंत आपल्याला घालवावी लागली, इथे एखादी भिंत घातली, तुम्हाला वेगळं जर बेडरूम करायचं म्हटलं तरी करू शकता. आणि जर तुम्हाला वाटते नाही आम्हाला असं एक प्रशस्त मोठं बेडरूम हवा आहे तर तेही तुम्ही तिथे नक्की ठेवू शकता. अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHK जॉईन केलेला फ्लॅट आहे. हा जो कंबाईन परिवार असल्या कारणानं त्यांनी त्या पद्धतीनं बनवून घेतला होता. कॉमन बाथरूम आपलं बाकी होतं. मला असं वाटतं त्या बेडरूममधनं आपण जर आलो तर इथे तुम्हाला कॉमन बाथरूम मिळतं जे ह्या पद्धतीनं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण परत आलो त्या आपल्या हॉलमध्ये. जर आपण आपल्या हॉलमध्ये परत आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पण किती मोठी जागा आहे. या साईडला त्यांनी स्टोरेजसाठी ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे परत आपल्याला एक आपलं युनिक राहिलं तर हे की तुमची बाल्कनी असणार आहे या फ्लॅटमध्ये. ही जी बाल्कनी यांनी बाल्कनीमध्ये झाडं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता हवेमुळे हे झाडं पण किती हलत आहेत. म्हणजे असं नाही आहे की हवा आहेच म्हणून आता ह्यांना तर काय आपण हलवत नाही आहे, पण बघा हे झाडंसुद्धा हवेनं हलतात. कारण आपण ती खिडकी जर ओपन ठेवली तुमची इकडच्या साईडला पण तुमचे झाडं हलतात. अधिक तुमच्या ह्या बाल्कनीमध्ये जर तुम्ही बघितलं समोर तुम्हाला भगवंताचं मंदिर आहे. ते मंदिराचं सध्या काम चालू आहे. ते तुम्हाला तुमच्या सकाळच्या जर तुम्ही सकाळी या दारातून सकाळी नक्की होऊ शकतं. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. मला असं वाटतं जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आम्हाला नक्की कॉल करा, आम्ही हा फ्लॅट दाखवू. ह्या मालकाने सांगताना आपल्याला किंमत 3,40,00,000 रुपये कोटिंग अमाऊंट आहे. आणि त्याच्यात जर समजा आवडलं किंवा आपलं पेमेंटचं शेड्यूल कसं आहे, पेमेंटचं स्ट्रक्चर काय आहे त्यानुसार
परत आवडल्यानंतर आपण ह्या मालकांसमोर बसून त्याच्यात जे काही पैसे थोडेफार निगोशिएबल करण्याचे ठरतील ते तुमच्या समोरच असणार आहेत. तर अशाच पद्धतीचे आम्ही नवीन रोज काही ना काही व्हिडिओ काढण्याचा रोज तुमच्यासाठी प्रयत्न करतो आहे. तर आमच्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त पहा, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये उत्तर द्या. आमचे काही कामं चुकत असतील तर आम्हाला तुम्ही हक्काने सांगू शकता की बाबा हे चुका होत आहेत, त्या आम्ही दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.